हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी शुभांगी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, स्वस्थ आणि हेल्दी जावो. चला बघा, पाऊस तर खूप पडला आहे बाहेर आणि आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. मी काल मार्केटला गेलेले आणि काल तिकडे खूप छान कांद्याची पात होती, फ्रेश होती मस्त. तर मी सकाळी उठले आणि माझं काम आवरून माझं सगळं सकाळची तयारी करून पहिले भाजी कापायला घेतली. ती छान कापून घेतली आणि छान मस्त 2 पाण्याने धुवून पण घेतली. आज म्हणलं मस्त पालक भाजी खाऊया, पालेभाजी खाऊया. आज पालेभाजी चांगली असते, ती खावी. तुम्ही पण खा फ्रेंड्स, पालेभाजी खूप चांगली असते. इथे आपली भाजी धुवून झाली आहे आणि मी आता गव्हाचं पीठ काढलं आहे. पीठ मळून घ्यायला त्यात आपण मीठ टाकून घेऊया. पहिले आपल्या क्वांटिटीप्रमाणे आपण मीठ टाकू शकतो. मीठ जर नाहीच टाकलं तर मग चपाती खूप आळणी आळणी लागते. आणि मी तर सांगेन की चपातीमध्ये मीठ असायलाच पाहिजे, तेव्हाच जरा चपाती जरा चविष्ट लागते. तर पाणी टाकून मस्त पीठ मळून घेते. काल रात्री मला जेवायला खूप टाईम झाला होता. 12:30 वाजता आम्ही जेवण करत होतो माझ्या मते. काल मी रात्री मार्केटला उशिरा गेले आणि मग तिकडून भाजी आणली, भाजी घेतली आणि तिकडे आत्यामामा पण गेलेले, म्हणजे माझे सासू सासरे त्यांच्याकडे पण गेलेले. तर मी आता पीठ मळून घेते आणि इथं फायनली माझं पीठ मळून झालं आहे. जास्त घट्टसर नाही आणि जास्त सैलसर नाही, मस्त छान नरमसर असं मळून घेते मी पीठ. माझं झालं आहे. ते साईड थोडंसं पीठ लावून मी त्याच्यावर पीठ ठेवून देते, नाहीतर मग पीठ खाली चिपकतं. आता मी हात धुवून घेते आणि आपलं कणिक मस्त झाकून ठेवते साईडला. आणि आता आपण कॉफी करून घेऊया. आज मूड झालेला की दूध टाकून कॉफी बनवूया. त्याच्यामुळे मी पाणी गरम करून घेतलं एक साईडला आणि दुसऱ्या साईडला दूध पण गरम करून ठेवलं आहे. साखर टाकली. साखरमध्ये मी आता थोडी कॉफी टाकून घेतली, अर्धा चमचा. त्यात मी गरम पाणी टाकते
आणि ते मस्त 5-1 मिनटं मस्त ते हलवून घेते मी आता. ती माझी कॉफी रेडी आहे. आता मी त्यात गरम गरम दूध ओतणार आहे. मस्त माझी कॉफी आता रेडी आहे, तुम्ही बघू शकता. कॉफी कोण आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं फ्रेंड्स. आणि आता मी 5-1 मिनटं आपलं कणिक भिजतं आहे तोपर्यंत मी जरा कॉफी पिऊन घेते. बाहेर खूप जोरदार पाऊस चाललेला, मस्त पाऊसही चाललेला आणि थंड हवा येत होती. छान झालेली कॉफी. माझी कॉफी पिऊन झाली आणि परत आता आपण किचनमध्ये जाऊया आपल्या कामासाठी. आणि फ्रेंड्स आता आपण आपली भाजी बनवून घेऊया. मी कढई ठेवलेली गॅसवर, कढई गरम झालेली आणि मी तेल काढून घेते. तेल टाकून घेते कढईत. तेल गरम झालं की त्यात लगेच मिरच्या कापून टाकते. मिरच्या चांगल्या तेलात फ्राय होऊन देते, मग त्याचा फ्लेवर येतो. मिरच्या चांगल्या तेलात फ्राय झाल्या आहे. आता आपण त्यात थोडंसं मीठ टाकून घेऊया आपल्या भाजीच्या क्वांटिटीप्रमाणे. माझा चमचा छोटा असल्यामुळे मी ते 2 एक वेळेस टाकते, अर्धा करून. थोडीशी हळदही टाकली आणि आता मस्त कांद्याची पात आपली टाकून देते मी. कधी कधी पालेभाजी खाल्ल्याने मस्त चविष्ट लागते, तुम्ही खात जा फ्रेंड्स. आणि मी आता ही मस्त हलवून घेते, मस्त एकजीव करून घेते. खालचं मीठ वगैरे मस्त भाजीला पूर्ण भाजीला ते मिक्स झालं पाहिजे.
चांगलं हलवून झालं की आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून देऊया. गॅस कमीच राहून द्यायचा. भाजी दुसऱ्या साईडला ठेवून आणि आपण आता इकडचा गॅस पेटवून घेऊन त्यावर तवा ठेवते आणि आता आपण चपातीची तयारी करूया. आपलं पीठ चांगलं मुरलं आहे. तेलही आपण जवळ घेऊया. मस्त मी चपाती लाटून घेते आता. इथे आपण तवा तापला आहे चांगला. गॅस फास्ट करून देऊया आणि चपाती टाकून देऊया. तोपर्यंत दुसरी चपाती लाटायला घेऊया. पाऊस पण भरपूर चाललेला बाहेर. सकाळी उठले तरचे बघते मी, पाऊस चालूच आहे आज. थांबायचं नावच घेत नाही आज. आज मिस्टरांना ऑफिसला जायचं होतं आणि अनिकेतला स्कूलला जायचं आहे. आपली चपाती भाजती आहे चांगली. दोन्ही साईडने मस्त खरपूस भाजून घेऊया. एक साईडला भाजीकडे पण बघावं लागेल. आपण चपाती काढून घेऊया इथे आणि या ठिकाणी आपण दुसरी चपाती टाकून देऊया. छोटी चपाती. आता मिस्टरांसाठी छोटी चपाती करून घेऊया. मला खूप पातळ चपाती आवडते. लाटता लाटता ती कधी मोठी होऊन जाते मला कळत सुद्धा नाही. आपली चपाती मस्त भाजली एक साईडनी. पावसाची मस्त थंड थंड हवा येते.
आपण चपाती टाकून देऊया तिसरी. आज सकाळी माझा भाजी कापताना जरा बोट कापलेला, म्हणजे बोटाचा नख जरा कापलेला. सुरीला धार जास्त असल्यामुळे आपली चपाती चांगली भाजली आहे. आणि आपण इकडे आता भाजीचं स्टेटस काय बघून घेऊया. थोडंसं पाणी आहे भाजीमध्ये अजून. आपण ती मस्त परत हलवून देऊया. इकडे चपाती पण मस्त भाजली आहे. आपण ती काढून घेऊया आता आणि गॅस बंद करून टाकू. आणि आता इथे भाजीमध्ये चांगली भाजी शिजली आहे, मस्त त्याचं पाणी पण गेलं आहे. आता वेळ आली भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट घालण्याची. मस्त 2 चमचे मी तर आता शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. मस्त हलवून देते. मस्त भाजीचा वास येतो आहे. फ्रेंड्स, ही बघा आपली कांद्याची पात मस्त इथे तयार आहे. चला तर फ्रेंड्स, मग या माझ्यासोबत ही मी भाजी चपाती खायला. सो फ्रेंड्स, तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.